हाय गाईस, सतुईच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज सकाळी सकाळी घेतलं दूध तापवायला, कारण का चाट बनवायचं आहे ना, त्याच्यामुळे याला हळदीला दूध लागते, मला चहा लागते प्यायला. तर याई आणला चिकन, तर चिकन साफ करून घेते. चिकन आणलं आहे 60 रुपयाचा, कारण चिकनची बिर्याणी बनवायची आहे मस्तपैकी, म्हणून तर लिंबू वगैरे पिल्लं त्याच्यामध्ये मॅरिनेट करून करायला घेतलं आहे. मसाले वगैरे टाकले त्याच्यामध्ये, थोडीशी टाकली त्याच्यामध्ये हळद टाकली त्याच्यामध्ये, थोडी टाकला मसाला टाकला मस्तपैकी. आणि त्याच्यामध्ये आता बोलू थोडासा बिर्याणी मसाला टाकू, नॉर्मल, जास्त नाही, म्हणजे नॉर्मलच टाकू, कारण का जास्त वास नको यायला, म्हणून बिर्याणी मसाला कमीच टाकला त्याच्यामध्ये मी. आता मॅरिनेट करून घेते मस्तपैकी, मिक्स करून घेतला त्याला. तर 5-10 मिनटं फक्त ठेवते मिक्स करून. आता 5-10 मिनटं ठेवते मिक्स करून. आणि एके बाजू घेतला लसूण सोलायला, पटापट लसूण सोलून घेते. बाकीची कामं पण पडली, म्हणजे झाली तशी कामं, पण लादी वगैरे पुसायची होती ना, म्हणून पटापट स्वयंपाकाला घेतात. टॅमॅटो कापायला घेतला इथं, कसकच टॅमॅटो मस्तपैकी कापला. नाही तर घेतला कांदा कापायला, कचकच कांदा बटामाचं सरीत वाकवली. हाताला चटका लागला तर मी कढई तापवली. तुमच्यासाठी स्पेशल हो ना ते मी सोसल, थोडं तरी सांगाल का नाही. आणि या हळदीवर दूध दिला आणि इथं मी कढई तापवली, ती पण चिकन बिर्याणी बनवायसाठी. चला, तर त्याच्यामध्ये टाकला मी आता अख्खा मसाला, जेवढं तेजपत्ता तेवढं मिक्स करून घेतला मस्तपैकी. आता टाकते त्याच्यामध्ये कांदा सगळं ते भाजून घेतलं. मग टाकते त्याच्यामध्ये टॅमॅटो वगैरे गललं पाहिजे असं टॅमॅटो वगैरे टाका त्याच्यामध्ये मस्तपैकी मी. आणि त्याच्यामध्ये टाकले अद्रक लसूण पेस्ट, कारण का ती नसते तर चव नाही बिर्याणीला. ते चिकन मॅरिनेट केल्यावर तो टाकला त्याच्यामध्ये. आता मिक्स करून घेते. तर त्याच्यामध्ये टाकते आता मी तांदूळ, कारण का तांदूळ छोटेवाले होते बासमती तांदूळ मी आणले होते, पण ते नकोवर चुरा होते त्याच्यामध्ये, तर बोलून मिक्सवाले करू आपण. तर मी घेतले 60वाले तांदूळ मस्तपैकी. तर मिक्स करून घेतलं. त्याच्यामध्ये टाकला पाणी, आणि आपल्याला चवीनुसार नॉर्मल एकदम मीठ टाकायचं, म्हणजे भातामध्ये टाकून तेवढा चवीनुसार मीठ टाकायचं. त्याच्यामध्ये मस्तपैकी आता एकदम भरभरून कोथिंबीर टाकणार आहे. जेवढी होती तेवढीच कोथिंबीर घेतली टाकायला, कारण कोथिंबीरशिवाय चव नाही ना बिर्याणीला, म्हणून. आणि निवांत अशीच बसलो दुपारीने, माझा आला पार्सल. किती एक्सायटेड होते मी पार्सलसाठी. फायनली पार्सल आला. त्याच्यामध्ये काय आहे ते तुम्हाला ते दाखवणारच आहे, व्हिडिओ पूर्णपणे बघा. त्याच्यामध्ये होतं रिंग लाईट, ती पण माझ्या स्वप्नातली, कधीपासून घ्यायचं होता, पण मला एकदम माझा बजेट बसत नव्हता, तर मी यावेळेस मागवली. तर हळूहळू वस्तू माझी नवीन ॲडेड होत राहतील. तर ही आहे रिंग लाईट.